नमस्कार फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत झणझणी टेस्टी अशी पावभाजी। तर एकदम सिंपल इन्ग्रेडियंट्स यूज करून ही बनवणार आहे। आज आमच्या घरी प्रोग्राम होता, माझ्या भाच्याचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने आम्ही पावभाजीचा मेनू ठरवला। तर ही पावभाजी साधारणतः 20 ते 25 माणसांच्या अंदाजे बनवलेली आहे। मी पहिल्यांदा कांद्याची प्युरी करून घेतली, आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली आणि ती एका मोठ्या पॅनमध्ये बटर टाकून परतायला ठेवली। साईड बाय साईड भाज्या चिरून घेतल्या, भाज्या मीठ टाकून बॉईल करून घेतल्या आणि मॅश करून घेतल्या। तोपर्यंत आपली कांद्याची प्युरी परतून झाली, त्याला टेस्ट सुटली, आलं लसणाची पेस्ट परतून झाली, त्याला सुटली। आणि इथे मी मसाल्यांचा वापर फक्त 2च टेस्टींचा केला आहे, एक पावभाजीचा मसाला आणि लाल तिखट। या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही मसाले आपण वापरायचे नाही आहे। त्याचा दुसरे कोणते जास्त मसाले वापरले गेले तर त्या मसाल्यांचाच फ्लेवर पावभाजीला जास्त येतो, पावभाजीची ॲक्च्युअल टेस्ट येत नाही। तर इथे तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे मी मसाले चांगले टेस्ट सुटूस तर परतून दिले। पूर्ण ऑइल असं मसाल्यांचं सिक्रेट झालं पाहिजे। त्याच्यानंतर मी त्या मॅश केलेल्या पावभाजीच्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड केल्या। ॲड करून झाल्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याला तेल सुटूस तर बॉईल करून दिलं आणि वरतून छान असं कोथिंबीरने गार्निश केलं। तर रेडी झाली आपली झणझणीत पावभाजी।